हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझाईन मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजली आहे दुपारची 1, म्हणजे 1 वाजत आलेला आहे. पावणे 1 वाजली आहे, 10-15 मिनटं कमी आहेत असो. आणि मी ब्लाऊज शिवायला आज लवकरच बसले होते, 12 वाजता बसले होते. पाऊण तासामध्ये माझा एक ब्लाऊज करून पण झालेला आहे. तर बघू शकता, खूप मस्त असा हा ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे आणि फुल डिझायनर ब्लाऊज होता. तर बघू शकता, आणि इतकं मस्त थ्रेड आणि सिक्वेन्सचं काम आहे याला. तर बघा, खूप सुंदर हा ब्लाऊज आहे. आता ही मला एक हाताने ॲडजस्ट करता येत नाही आहे, पण नंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर हा एक ब्लाऊज झाला आहे माझा, आणि एकच ब्लाऊज शिवला आहे. त्याचे तुकडे बघा किती पडलेले आहेत. प्लस विशालने ते 12:50 झालेले आहेत, 1 वाजत आलेले आहे. सो असं होतं कधी कधी बोलण्यामध्ये. तर बघा, हा ब्लाऊज माझा कंप्लीट झाला आहे. आणि त्याचबरोबरचा हा एक ब्लाऊज आहे. कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या चॅनलवरती दाखवलं होतं बहुतेक. 5 ब्लाऊज मला कटिंग करायचे होते आणि एक नवीन होता तो पण करायचा होता, म्हणजे 6 ब्लाऊज होते. तर हे 2 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून 3 ब्लाऊज आहेत. मी तुम्हाला दाखवते सगळे 3 आणि 4 आहेत ब्लाऊज याच्यामध्ये. तर बघा, याच्यामध्ये एके मापाचे 3 आहेत आणि त्यानंतर ह्या मापाचा एक आहे. 1 2 3 आणि त्यानंतर हे एक. तर म्हणजे असे, आणि ते 4 5 आणि 6 ब्लाऊज आज मला कंप्लीट करायचे होते. त्यातला एक ब्लाऊज झालेला आहे. ब्लाऊज आता बाकी आहेत 5. तर बघूयात आज दिवसभरामध्ये मी किती ब्लाऊज शिवते, काय शिवते, सगळं तुम्हाला शेअर करेलच. तर सकाळचे सगळे काम आवरून झाले, जेवण वगैरे, सकाळचा नाश्ता झालेला होता. आता जेवण वगैरे बाकी आहे. तर आता मी जेवण करून घेते थोडंसं, आणि मग त्यानंतर माझे राहिलेले 5 ब्लाऊज कंप्लीट करते. वाटलंच तर एक ब्लाऊज शिवते, बघते आता कसं होतं आहे मागं पुढे. कारण लाईटीचा पण भरवसा नाही, सकाळपासून 2-3 वेळा जाऊन येऊन आलेली आहे लाईट, त्याच्यामुळं असो. व्हिडिओ कंटिन्यू करा, बघूयात किती ब्लाऊज होते, काय होते, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करेल. ब्लाऊज 2 डिझायनर होते ना, तर हे फुल डिझाईन होता ब्लाऊजचा. खूप सुंदर पप वगैरे खूप छान आहे, पण हे मला एका हाताने ॲडजस्ट करता येत नाही. मी तुम्हाला नंतर शेवटला सगळे ब्लाऊज दाखवेल. आणि हा ब्लाऊज आहे वर्कचा, पैठणी कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज आहे. हे पण मला शिवायचं आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. काहीच ओव्हर करते, कारण ज्यावेळेस आपण डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलतो त्यावेळेस फॅनचा वगैरे खूप आवाज येतो. फॅन बंद करून काम करायची कॅपॅसिटी नाही आहे सध्या तरी. आता गरमी, उन्हाळा खूप आहे, त्यासाठी ऊनही खूप आहे सध्या अजून, आणि गरमीसुद्धा खूप आहे. सो असं माझं बघता बघता हा दुसरा ब्लाऊजसुद्धा कंप्लीट झालेला आहे, जो की वर्कचा मी तुम्हाला दाखवला होता. आणि आता वर्कचे ब्लाऊज कसे शिवायचे याचे आपले सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत बरं मैत्रिणींनो. तुम्ही एकदा नक्की व्यवस्थित चेक करा. व्हिडिओ चॅनलवरती जाऊन कसे बघायचे काय याचे एखाद्या डिटेल व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा लवकरच मी लाईव्हसुद्धा येणार आहे, तर त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवेल, ठीक आहे. तर ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आला ना तर कस्टमर 100% खुश होतो, आणि खुश झाला ना कस्टमर तर पैसेसुद्धा अगदी सहज देतात ते. आणि जितके आपली शिलाई असते तेवढे पैसे ते आपल्याला द्यायला कुठेच काटकसर करत नाहीत आणि पैसे देऊन टाकतात. तर प्रत्येक गोष्टीविषयी आपल्या चॅनलवरती टिप्स मिळत असतात. तर सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघत जा. तुम्हाला नाही समजलं, तुम्हाला नाही काही गोष्टी कळल्या, तर तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये विचारा. आता लवकरच मी बऱ्याच तुमच्यासाठी छान छान सुविधा घेऊन येणार आहे, जसं की पेपर पॅटर्न, प्लस लाईव्ह क्लासेस, प्लस व्हॉट्सअपवरती क्लासेस, असं भरपूर काही काही सुरू करणार आहे नवीन. थोडासा वेळ द्या, आता मुलं घरी आहेत, शाळेला सुट्ट्या आहेत, त्यामुळे लवकरच मुलांच्या शाळा वगैरे उघडतील, त्यावेळेस मग थोडासा वेळ मला मिळेल, त्यावेळेस मग मी तुम्हाला जास्त काम देण्याचा प्रयत्न करेल. जसं की आपल्या चॅनलवरती जेवढ्या काही ताई आपले व्हिडिओज बघतात त्यांना मी नाराज नाही करणार. प्रत्येकाची प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे मी प्रयत्न करत असते, आणि करणार सुद्धा आहे. कारण मला प्रत्येक वेळी वाटतं की माझ्यासारख्या गृहिणींनी काहीतरी करावं, किंवा ब्लाऊज शिवावे, डिझायनरमध्ये करिअर करावं, काही ना काहीतरी करत राहावं. सो त्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व करण्यासाठी नेहमीच असते. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. आणि ते हाईपचं एक बटन असतं बघा स्टार म्हणून, तर तिथं पण प्रेस करा, आणि तुमचे गुण तिथं तुम्ही देऊ शकता व्हिडिओचे, जेणेकरून इतरांपर्यंत व्हिडिओ अजून पोहोचतो, त्यासाठी मदत होते, ठीक आहे.
तर बघा हे सुंदर असा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. याला ना बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला डिझाईन आलेली होती ती, त्यासाठी मग मी त्याला बॅक आणि फ्रंट दोन्हीला पण डिझाईन दिलेली आहे. ह्याला थोडीशी होती बॅकला, पण ते त्यांना बोटनेक नको होतं आणि त्यानंतर मग डीपनेकच करून टाकला आणि फुल फ्लावरची फ्रंट आणि बॅक दोन्हीला पण डिझाईन आली होती. तर सुंदर असा प्रिन्सेस कट ब्लाऊज दोन्ही पण रेडी झालेले आहेत. हे आहे एका कस्टमरचे 2 डिझायनर ब्लाऊज, ते मी पूर्ण स्टिच करून घेतले. त्यानंतर मग हे एका कस्टमरचे 3 आहेत, म्हणजे जावांचे ब्लाऊज होते आणि मापाचे सुद्धा सेम ब्लाऊज आहेत बरं त्यांचे, कारण ते पण ब्लाऊज मी शिवलेले आहेत ग्रीन कलरचे आणि मापाचे ब्लाऊज आहेत त्यांचे. त्याच्यामुळं ते त्यांनी मला मी शिवलेले होते, फिटिंगला वगैरे मस्त बसतात, त्यामुळं तेच मला त्या रेग्युलर मापाला देत असतात, जे नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी माप लागतं त्यासाठी. त्यानंतर मग मी लगेच दुसरे पण ब्लाऊज शिवायला घेतले, ते जे की दुसऱ्या कस्टमरचे आहेत, जे 5 मधले ते 2 एका कस्टमरचे तर झालेत होते आणि दुसऱ्या त्यांच्या जावेचे 3 होते ते घेतले मी. आता हे थोडंसं माप छोटं होतं, ते 36चं माप होतं आणि हे 32चं माप होतं. आत्ता वाजलेले आहेत, थांबा बघते, 4:30ला पण 5 मिनिट कमी आहेत. आणि हा ब्लाऊज तर माझा झालाचा होता आणि हा एक ब्लाऊज झाला आहे गोल्डन कलरचा, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं तर बघू शकता. हा एक ब्लाऊज झालेला आहे. आता उन्हाळ्यामुळं तुम्हाला थोडंसं लाईट दिसतोय, एक मिनिट, हां बघा. तर हे आहे ब्लाऊज, हा एक शिवला आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग वगैरे झालेली आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सिंपल गळा केलेला आहे, फक्त नॉट बसवली. आणि हा पण त्याच कस्टमरचा आहे, म्हणजे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत ना, तर त्यातला हा एकच राहिलेला आहे. तर बघून करून घेते. आता मी जवळजवळ 1च्या अगोदर एक ब्लाऊज शिवला होता, तर मी 11:45ला म्हणजे 12ला बसले होते, तर 12:45ला एक ब्लाऊज झाला होता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक ब्लाऊज शिवला, जेवण वगैरे केलं, अर्धा-पाऊण तास ब्रेक घेतला, म्हणजे जेवण अर्धा तास आणि 10-15 मिनटं मोबाईल चेक करणं वगैरे, व्हिडिओ सोडणं, हे सगळ्या गोष्टी करायच्या. परत मुलं पण काही मागतात वगैरे, तर त्यांना पण द्यायचं वगैरे, ते सगळं करून मग नंतर हे 2 ब्लाऊज केले. तर असे टोटल 4 ब्लाऊज झाले आहेत. आता ह्याच्यानंतर पण आता 4:30 वाजले, तर मी 7 ते 7:30 वाजेपर्यंत शिवायला बसते. तर बघू आता तिथपर्यंत किती ब्लाऊज होतात माझे. ठीक आहे. तर हा एक ब्लाऊज मी आता कंप्लीट करणार आहे आणि जो हा एक 2 ब्लाऊज तर आरामशीर होतात, म्हणजे हा एक दुसऱ्या कस्टमर जो की मी खाली ठेवलेला आहे. हे बघा, हा तर हे एक कटोरी ब्लाऊज आहे, जे आत्तापर्यंत शिवले ते प्रिन्स कट ब्लाऊज आहेत आणि हे सुद्धा प्रिन्स कट आहे. म्हणजे एका कस्टमरचे 2, एका कस्टमरचे 3 आणि एका कस्टमरचं 1, म्हणजे असे 6 ब्लाऊज होते टोटल. तर हे सगळे ब्लाऊज एकाच घरचे होते. तर म्हणजे कसं, दोघी जावांचे होते, एका जावेचे 3 होते आणि एका जावेचे 2 होते आणि सासूबाईंचं त्यांच्या 1 होता, असे 6 ब्लाऊज होते. तर टोटल आज मला ते सगळे कंप्लीट करायचेत आणि हुक वगैरे लावून संध्याकाळी मी सकाळी त्यांना फोन करून सांगेल की झालेले आहेत म्हणून. तर म्हटलं चला, तर मग आता बघू किती होते किती नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा, मी शेवटला सगळे दाखवते तुम्हाला, कारण थोडंसं काम तरी पण मी एवढं बसत नाही, म्हणजे कसं त्यातली त्यात थोडंफार मोबाईल वगैरे म्हणजे हे बघणं होतंच नाही का. व्हिडिओ कमेंट वगैरे आले वरती मोबाईलवर दिसली तर मग ती कमेंट वाचायची, रिप्लाय द्यायचा वगैरे, हे पण मध्ये मध्ये माझं चाललेलं असतं शिवताच. कारण आपले जे फॅशन डिझायनरचे व्हिडिओज असतात ते बऱ्याच ताई खूप मन लावून बघतात आणि आपले व्हिडिओ बघून खूप छान ब्लाऊज शिवतात आणि छान कमेंट्स करतात. तर खूप छान वाटतं. त्यासाठी मी वेळेवरती रिप्लाय मिळेल त्यांना असा प्रयत्न करत असते, लगेचच रिप्लाय वगैरे देत असते. असो आता मी हे ब्लाऊज कंप्लीट करते आणि मग बोलते तुमच्याशी. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मुलं थोडेसे बाहेर गेले होते खेळायला, म्हणजे समोरच होते दाराच्या, तर खेळत होते. तोपर्यंत मग थोडंसं बेडशीट वगैरे आवरलं, कारण तिथं पण तुकडे दोरे वगैरे जातात आपले ब्लाऊजचे. ते काही फॅनची आता स्पीड जास्त करावी लागते गरमीमुळं, त्याच्यामुळं मग ते इकडं तिकडं उडतात. तर मग थोडंसं आवरलं आणि त्यानंतर थोडं रिलॅक्स होऊन छान असं पाणी पिलं आणि थोड्या वेळ रिलॅक्स केलं. त्यानंतर चला म्हटलं आता हा एक ब्लाऊज कंप्लीट करून घ्यावे. 2 ब्लाऊजच राहिले होते, त्यातला मग हे एक राहिला होता आणि अजून एक होता कटोरी
ब्लाऊज. प्रिन्सेस कट हा शेवटचा ब्लाऊज होता आजचा. तर म्हटलं ठीक आहे चला पटकन लगेचच हे करावा. आता ह्याच्यामध्ये थोडेसे दोरे तुकडे थोडे उरलेले होते दोऱ्याचे, ते थोडे वापर केला कारण ह्याच्यावरती मॅचिंग दोरा काही मोठा सापडलेला नव्हता. जो काय होता त्याच्यावरती मग शिवून घेतला. तर मग त्यानंतर हे सगळे ब्लाऊज माझे कंप्लीट झाले आणि हा शेवटचा ब्लाऊज होता तो घेतला होता शिवायला. आणि ह्या कटोरी ब्लाऊज होता. तर मग चला म्हटलं आता हा पण पूर्ण करून घ्यावे, कारण त्या दोघी जावांचे तर 5 ब्लाऊज कंप्लीट झाले होते. एकीचे 3 होते, एकीचे 2 होते आणि सासूबाईचा कटोरी ब्लाऊज होता. तर त्यांचे दोघी जावांचे नेहमी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला असतात, पण सासूबाईचा पहिल्यांदाच माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आलेला होता. तर त्या म्हटल्या ट्रायलिंगसाठी मला हा ब्लाऊज शिवून दे, म्हणजे कसं मला छान परफेक्ट फिटिंग बसली की मग मी काय करेल, नेहमी तुझ्याकडे ब्लाऊज टाकेल शिवाय. 5:30 वाजले आहेत आणि त्यावेळी मी बसले, मोबाईल वगैरे थोडा चेक केला आणि बघा हे ब्लाऊज माझा इतकाच झाला होता. जस्ट कटोरी वगैरे जोडून झाली होती आणि योगपट्टी वगैरे तयार केली होती. तर लाईट गेलेली आहे आणि खूप गरम होतं आहे. बघू आता लाईट कधी येते, यावी लवकर, कारण मग 6 वाजता हा ब्लाऊज माझा कंप्लीट होईल. म्हणजे कसं 1 तास लवकरच आवरलं तर मग घरात थोडा जास्त वेळ देता येतो मला. त्याच्यामुळं बघू आता काय होते. तर बघू, नाहीतर मग हुक वगैरे बसून घेते तोपर्यंत, जेवढे ब्लाऊजला होतील तेवढे. आणि तसाही हा ब्लाऊज हुक नाही लावायचे, ह्याला बटन लावायचे. तर मग ह्याला मी काजे बनवून घेईल ज्यावेळेस हा ब्लाऊज स्टिच करून होईल त्यावेळेस. बघू आता लाईट आली की मी पटकन लगेचच तयार करून घेते. तर हे काही जे ब्लाऊज झालेले आहेत ना, तर मी ह्याला हुक लावायला घेते. बघू लाईट आली 5-10 मिनटात. तर परत काही साधे ब्लाऊज आहेत. तर बघा किती हे साधे ब्लाऊज, 4 ब्लाऊज आहेत साधे, सिम्पल 4 टक्स आणि प्लेन ब्लाऊज आहेत. तर हे पण मला शिवायला घ्यायचे लवकरच. ह्याच्यात एक साडी आहे, पिकोफॉल करायची, ह्याच्यात देवाचे वस्त्र येतं. मी मागं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये मी शिवत असते. तर आधीवर शिवून दिले ते, पण परत दुसरे अजून शिवायला आलेले आहेत. आणि त्यानंतर परत ह्याच्यात काही ब्लाऊज आहेत. सो लाईट आलेली आहे बघा. तर बघा आता मी पटकन लगेच तेवढा ब्लाऊज कंप्लीट करून घेते. चला, कारण लाईट आली की लगेचच बसले, म्हटलं हा ब्लाऊज कंप्लीट करावा आणि पूर्ण हा शिवून घेतला आणि मग तुम्हाला दाखवते बघा. तर हे पहिल्यांदाच त्यांनी मला ब्लाऊज टाकला होता ना शिवायला, तर त्यांचा फिटिंग वगैरे छान बसली. तर त्या म्हटले मी रेग्युलर तुझ्याकडे ब्लाऊज शिवायला देईल, कारण माझ्या सुनांचे खूप सुंदर आणि छान फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतात. तर त्यांना प्रचंड आवडले मी शिवलेले काही ब्लाऊज, कारण बऱ्याचशे दिवस झालं त्या माझ्याकडे ब्लाऊज शिवायला टाकत असतात. भरपूर सारा पसारा दाखवते तुम्हाला घरामध्ये. तर बघा एवढा सगळा पसारा झालेला आहे आणि अजूनसुद्धा देव चमकतंय, म्हणजे सूर्य चमकतोय. 6 वाजलेले आहेत. तर मी तर म्हटलं होतं तुम्हाला 7-7:30, पण माझे 6 वाजताच ऑलमोस्ट हे ब्लाऊज कंप्लीट झाले. तर तुम्हाला तर माहिती अंदाज आलाच असेल की मला पाऊण तास लागतो ब्लाऊज शिवायला, म्हणजे अर्धा तास आणि 15 मिनिट, म्हणजे जवळजवळ 45 मिनिटामध्ये माझा एक ब्लाऊज कंप्लीट होतो. जर लाईट वगैरे नाही गेली तर, आणि लाईट वगैरे गेली तर मग थोडंसं फिसकतं काम. तर मग तसं तर स्पीडने शिवायला गेलं, न उठता शिवलं तर एक ब्लाऊज माझा 45 मिनटामध्ये रेडी होतो. तर हे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल. तर बघा आता जवळजवळ 6 वाजलेले आहेत. घड्याळ तर नाही आहे माझ्याकडं, पण माझे पूर्ण जे 6 ब्लाऊजचं कंप्लीट होतं, टार्गेट होतं, तो माझं कंप्लीट झालेला आहे. असो आता हे बाकरून वगैरे घेते आणि मग ह्याला हुक वगैरे लावून घेते, मग बाकीची तयारी उद्याच्या ब्लाऊजची. तर चला, ब्लाऊज हुक वगैरे लावून घेतले ना, मग तुम्हाला दाखवते सगळे. मस्त फ्रेश वगैरे झाले, फ्रेश झाले अगोदर आणि धुवून घेतले बघा सोनूने. इथं मस्त बेडशीट वगैरे धुवून घेतलं होतं, ते सगळं व्यवस्थित करून घेतलं. उशांना खोळ्या वगैरे घातल्या, कारण सकाळी ना मस्त बेडशीट खोळ्या वगैरे धुवून घेतलं होतं. आणि माझे इकडे ब्लाऊज पण झालेले आहेत, बाकीचं सगळं आवरलं, झाडझूड वगैरे केली. ह्याच्यामध्ये 10-15-20 मिनटं तर जातात सगळं करायला. तर काही सोनू पण मदत करते सध्या सुट्ट्यात म्हणून, असो छोट्या मोठ्या गोष्टींना. तर आता हे ब्लाऊज आहेत ना, मी हुक लावायला घेते. हा एक, हे 3 आणि हे 2, म्हणजे जवळ हे आता सगळे 6 ब्लाऊज आहेत. तर हे सगळे ब्लाऊज आता मी
हुक लावण्यासाठी घेते. मग काय लगेच बसले हुक लावण्यासाठी. तर म्हटलं आता घरातलं तर सगळं झाडझूड वगैरे झालेली आहे, मस्त दिवाबत्तीचा टाईम होईपर्यंत माझी हुक लावून होतील. मग त्यानंतर दिवाबत्ती करायची आणि मग घरातला स्वयंपाक संध्याकाळचा सगळं रुटीन वगैरे करून घ्यायचं आणि मग उद्याच्या ब्लाऊजचं कटिंग पण करून ठेवायचं. तर चला आजचा एवढा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.